सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक टीच केला होता तो होता इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म या टॉपिक नंतर या एक्सरसाइज मधला एकच टॉपिक पेंडिंग आहे, तो म्हणजे कार्टेशियन फॉर्म. तर आजचा आपला टॉपिक आहे इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म. राईट डाऊन. इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म आणि फॉर्म्युलाकडे लक्ष द्याल. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. या फॉर्म्युल्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अपॉन मध्ये मी या ज्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 याच व्हॅल्यू म्हणजे आपले काय आहे तर डायरेक्शन रेशो. कारण दोन पॉइंट मधला डिफरन्सलाच आपण डायरेक्शन रेशो म्हणतो. और यालाच आपण या टाइप मध्ये पण लिहू शकतो a y मायनस y1 अपॉन b z मायनस z1 अपॉन c. जर तुम्हाला डायरेक्टली डायरेक्शन रेशो जर गिवन असणार तर हा फॉर्म्युला पुटअप करा, आणि तुम्हाला जर फक्त दोन पॉइंट गिवन असाल तर हा फॉर्म्युला पुटअप करा. डायरेक्शन रेशो जर डायरेक्ट दिले असणार ए बी सी म्हणजे दोन पॉइंट मधला डिफरन्स हा तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे. पहिले प्रॉब्लेम केअरफुली वाचून घ्या. प्रॉब्लेम मध्ये जर म्हटलं तुम्हाला डायरेक्शन रेशो तर ए बी सी च्या व्हॅल्यू डायरेक्ट पुटअप करायच्या, आणि जर फक्त दोन पॉइंट दिले असणार तर x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1 या प्रकारे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. ओके, राईट डाऊन. राईट डाऊन. फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन. फाइंड द Cartesian equation of line passing through. Find the Cartesian equation of line passing through capital A in bracket capital 2 1 and having direction ratio 2 3 1 and having direction ratio 2 3 1. आता बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायरेक्टली डायरेक्शन रेशो गिवन आहे. मी तुम्हाला दोन फॉर्म्युले लिहून दिले आहे कार्टेशियन लाईन साठी. जर दोन पॉइंट गिवन असले तर हा फॉर्म्युला यूज करा. एक पॉइंट गिवन आहे आणि डायरेक्ट डायरेक्शन रेशो गिवन आहे तर डायरेक्शन रेशो म्हणजे ए बी सी सेकंड वाला फॉर्म्युला यूज करा. बघा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करू. तर द लाईन पासिंग थ्रू, सोल्युशन स्टार्ट. द लाईन पासिंग थ्रू, पॉइंट दिलाय आपल्याला -1 2 1. ए पॉइंट आहे -1 2 1. सो देअरफॉर x1 ची व्हॅल्यू होणार -1, y1 ची व्हॅल्यू 2 आणि z1 ची व्हॅल्यू 1, कारण पॉइंट गिवन आहे. त्यानंतर डायरेक्शन रेशो सुद्धा दिला आहे. द डायरेक्शन रेशो व्हॅल्यू 1. एक पॉइंट गिवन आहे म्हणून x1 y1 z1 आणि डायरेक्शन रेशो गिवन आहे म्हणून डायरेक्टली ए बी सी. नाउ द इक्वेशन ऑफ लाइन इन कार्टेशियन फॉर्म.
द इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म, फॉर्म्युला होणार आपला x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b, z मायनस z1 अपॉन c. व्हॅल्यू पुटअप करू. सो देअरफॉर x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे -1, सो मायनस मायनस प्लस, a ची व्हॅल्यू 2, y मायनस y1, y1 ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू 3, z मायनस z1, z1 ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची पण व्हॅल्यू 1. अँड ऍट द लास्ट दिस इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. हे लिहावंच लागणार. दिस इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. Write down this. Find the Cartesian equation of line. Find the Cartesian equation of line passing through. Find the Cartesian equation of line passing through capital A in bracket 2 2 1, capital A in bracket 2 2 1 and capital B in bracket 1 3 0. आणि बोर्डकडे लक्ष द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला ओनली 2 पॉइंट गिवन आहेत. ए गिवन आहे 2 2 1, बी गिवन आहे 1 3 0. 2 पॉइंट गिवन आहे. मी पहिल्या पॉइंटला काय कन्सिडर केलं, x1 y1 z1. दुसऱ्या पॉइंटला x2 y2 z2. डायरेक्शन रेशो गिवन नाही आहे. दोन्ही पण आपल्याला पॉइंटच गिवन आहे. सो फर्स्ट फॉर्म्युला यूज करू ज्यामध्ये 2 पॉइंट गिवन असणार. द इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म. द इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म. फॉर्म्युला आहे x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1, z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. माझ्या सोबतच लिहा, टाइम कमी लागणार आपल्याला. देअरफॉर x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2 अपॉन x2 मायनस x1, सो 1 मायनस 2, y मायनस y1, y1 ची व्हॅल्यू आहे 2 अपॉन y2 मायनस y1, सो 3 मायनस 2, इक्वल टू z मायनस z1 1, z2 minus z1 0 minus 1. So finally x minus 2 upon minus 1, y minus 2 upon 1, z minus 1 upon minus 1. This is required equation of line in Cartesian form. Write down this fast. Write down our third problem. हे प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, केअरफुली लक्ष द्या. कॅपिटल ए इन ब्रॅकेट, कॅपिटल ए इन ब्रॅकेट -2 3 4, -2 3 4, कॉमा कॅपिटल बी इन ब्रॅकेट 1 1 2, and capital C in bracket, capital C in bracket 4 -1 0 are 3 points, full stop. Find the Cartesian equation of line AB
find the Cartesian equation of line AB and show that point A, comma B and C, show that point A, comma B and C are collinear. प्रॉब्लेम खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. बोर्डकडे केअरफुली लक्ष द्या, कोणीही लिहू नका. आता बघा इकडे आपल्याला ए आणि बी या दोन पॉइंट वरून आधी इक्वेशन ऑफ लाईन एबी फाइंड आउट करायची आहे. इक्वेशन ऑफ लाईन काय म्हटलंय? एबी. इन विच फॉर्म? कार्टेशियन फॉर्म. सो द इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म, फॉर्म्युला पुटअप केला. यामध्ये आपण आता जस्ट व्हॅल्यू पुटअप करू. लक्ष द्या इकडे. व्हॅल्यू पुटअप करत असताना एक्स मायनस x1, x1 आहे -2, x1 ची व्हॅल्यू -2, सो मायनस मायनस +2, किंवा कन्फ्युज व्हाल -2 लिहितो, नेक्स्ट स्टेप मध्ये ऍड करून टाकला. -2 मायनस x2 ची व्हॅल्यू 1 मायनस -2 इक्वल टू y मायनस y1, सो y मायनस y1 आहे 3, y2 मायनस y1 1 मायनस 3, z मायनस z1 4, z2 मायनस z1 2 मायनस 4. व्हॅल्यूज पुटअप प्लस x प्लस 2 मायनस मायनस प्लस 1 प्लस 2 3, y मायनस 3 minus 2, z minus 4 minus 2. This is required equation of line. This is required Cartesian equation of line AB. This is required Cartesian form of line AB. This is required Cartesian form, okay, Cartesian form of line AB. Write down this fast. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण कार्टेशियन फॉर्म ऑफ लाईन AB फाइंड आउट केलं. त्यानंतर आपल्याला प्रूफ करायचं आहे का ए बी सी हे 3 पॉइंट कोलिनियर आहे. तर इक्वेशन ऑफ लाईन AB तर फाइंड आउट केली. आता या AB वरच आपला पॉइंट कोणता लाईज होतो? सी. हे जर आपण प्रूफ करून दाखवलं तर आपले एबीसी काय झाले? कोलिनियर. बघा नाव सी पॉइंट आपल्याला काय गिवन आहे? 4 -1 0. सबस्टिट्यूट x इक्वल टू 4, y इक्वल टू -1, z इक्वल टू 0. सी पॉइंट गिवन आहे ना आपल्याला. x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू -1 आणि z ची व्हॅल्यू किती? 0. इन इक्वेशन ऑफ लाईन AB. In equation of line AB, therefore hence x plus 2 upon 3 होता. x ची व्हॅल्यू किती आहे? 4. सो 4 plus 2 upon 3 equal to y minus 3. y ची व्हॅल्यू -1, -1 minus 3 upon -2. z ची व्हॅल्यू 0. So 0 minus 4 upon -2. Okay. Then solve. 4 plus 2 6. 6 upon 3 2. -1 minus 3 -4. -4 upon -2 2. कारण minus minus sign get cancel. 0 minus 4 -4. -4 upon -2 again 2. सेम आला आपला पॉइंट. हेन्स किंवा thus A, B and C are collinear.
Okay, write down our next problem. Show that the line x minus 2 upon 1, x minus 2 upon 1, y minus 4 upon 2 passes through the origin. Passes through the origin. आता विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला लाईन गिवन आहे आणि आपल्याला म्हटलं आहे का ही लाईन ओरिजिन मधून पास होते हे प्रूव्ह करून दाखवा. ओरिजिन मधून जर ही लाईन पास होत असणार तर एक्स वाय अँड झेड, ओके, एक्स वाय अँड झेड या सर्वांची व्हॅल्यू काय आली पाहिजे आपली 0. आणि यांची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर जे आपण लास्ट मध्ये आन्सर फाइंड आउट करू ते काय आलं पाहिजे आपलं सेम. इथे थोडीशी मला प्रिंटिंग मिस्टेक आहे. प्रॉब्लेम मध्ये Z+4 गिवन आहे. प्रॉब्लेम मध्ये काय गिवन आहे Z+4. बट जर तिथं Z+4 असलं तर आन्सर येणार नाही. थोडी प्रिंटिंग मिस्टेक असणार. तिथं Z मायनस काय पाहिजे होतं 4. Z-4 येणार तेव्हाच ते बरोबर आहे. होऊ शकते मिस्टेक असणार. आता इकडे लक्ष द्या. सोल्युशन. If the line is passes through origin, if the line is passes through origin, then x, y, z equivalent to काय येणार रे 0, 0, 0. If the line is passes through origin, एक्स वाय झेड ची व्हॅल्यू काय येणार आपली 0, 0, 0. नाव एक्स मध्ये 0 पुट करू. 0 मायनस 2 अपॉन 1, 0 मायनस 4 अपॉन 2, 0 मायनस 4 अपॉन 2. याला जर सॉल्व केलं तर आन्सर काय येणार -2, -2, -2. आन्सर काय आलं आपलं सेम. Hence, the given line passes through the origin. The given line passes through the origin. ओके, खूप सिंपल असं प्रॉब्लेम होतं आणि एक्झरसाइज सुद्धा खूप सिंपल होती. या एक्झरसाइजचं फक्त आपलं एकच प्रॉब्लेम आहे, ते आपण उद्या घेऊ आणि उद्यापासूनच आपण नेक्स्ट एक्झरसाइज सुद्धा स्टार्ट करू.